नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी MIDC भरती अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या जाहिरातीमध्ये आता नवीन पदे ॲड झालेली आहेत। कोणती नवीन पदे भरले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाउट स्किप करता पहा। सातारा, सोलापूर, बारामती, अहमदनगर, जळगाव, अकोला व चंद्रपूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे 7 नवे प्रादेशिक कार्यालयाची स्थापना केली जाणार आहे आणि यामध्ये जवळपास 92 नवीन पदे जी आहेत ते भरली जाणार आहेत। ही पदे कोणती आहेत पाहूयात। सर्वात अगोदर पहा या ठिकाणी सदर मंजूर पदाचा तपशील आपण या ठिकाणी पाहूयात। प्रादेशिक अधिकारी या पदाचे जवळपास एकूण संख्या जर पाहिली तर 7 वॅकन्सीज ही भरली जाणार आहेत। यामध्ये पे स्केल असणार आहे। वेतन श्रेणी पहा S20 नुसार 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे। 56,100 ते 1,77,500 एवढं पे स्केल असणार आहे प्रादेशिक अधिकारी या पदाकरिता। नंतर आहे व्यवस्थापक। प्रादेशिक अधिकारी समकक्ष पद हे असणार आहे। व्यवस्थापक या पदासाठी S20 नुसार पे स्केल असणार आहे। 56,100 ते 1,77,500 एवढं वेतन श्रेणी असणार आहे आणि जर वॅकन्सीज पाहिले तर 5 पदे ही भरली जाणार आहेत। नंतर क्षेत्र व्यवस्थापक या पदासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो पे स्केल जे असणार आहे 41,800 ते 1,32,300 एवढं पे स्केल या ठिकाणी असणार आहे क्षेत्र व्यवस्थापक या पदाकरिता। आणि जवळपास वॅकन्सीज पाहिले तर 1 पद हे या ठिकाणी भरले जाणार आहे। नंतर उपरचनाकार या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो वेतन श्रेणी पहा S20 नुसार असणार आहे। 56,100 ते 1,77,500 एवढं पे स्केल वेतन श्रेणी असणार आहे उपरचनाकार या पदाकरिता आणि 7 वॅकन्सी ज्या आहेत ते या ठिकाणी ह्या भरल्या जाणार आहेत। प्रमुख भूमापक या पदासाठी पे स्केल असणार आहे S10 नुसार 29,200 ते 92,300 एवढे वेतन श्रेणी या प्रमुख भूमापक या पदासाठी असणार आहे आणि पदसंख्या जर पाहिली तर 7 पदे हे भरली जाणार आहेत। सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदासाठी S14 नुसार 38,600 ते 1,22,800 एवढी वेतन श्रेणी क्षेत्र व्यवस्थापक या पदासाठी असणार आहे आणि एकूण 14 वॅकन्सी हे या ठिकाणी भरली जाणार आहेत। सहाय्यक या पदासाठी पहा 35,400 ते 1,12,400 एवढी वेतन श्रेणी सहाय्यक या पदासाठी असेल आणि 17 पदे ही भरली जाणार आहेत सहाय्यक या पदासाठीचे। ठीक आहे। सो नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो लिपिक टंकलेखक। लिपिक टंकलेखक या पदाचं पे स्केल असणार आहे S6 नुसार 19,600 ते 63,200 एवढं पे स्केल असणार आहे लिपिक टंकलेखक या पदाकरिता आणि 17 वॅकन्सीज या ठिकाणी या पदासाठी भरली जाणार आहेत। वाहन चालकच्या देखील जागा आहेत। वाहन चालक या पदासाठी 19,900 एवढं पे स्केल असणार आहे ते 63,200 एवढं लिमिट या ठिकाणी असणार आहे वेतन श्रेणीचं आणि 7 पदे ही वाहन चालक या पदाची भरली जाणार आहेत। नंतर सर्वात शेवटी जे असणार आहे ते शिपाई पद। ओके, शिपाई पदात देखील या ठिकाणी जवळपास 10 पदे शिपाई पदाचे भरली जाणार आहेत आणि शिपाई पदाचा पे स्केल जो असणार आहे वेतन श्रेणी ते या ठिकाणी पाहू शकता 15,000 ते 47,600 पर्यंत या ठिकाणी पे स्केल असणार आहे S1 नुसार आणि 7व्या वेतन आयोगानुसार हे वेतन श्रेणी तुम्हाला असणार आहे। ठीक आहे। सो जवळपास टोटल वॅकन्सीज नंबर ऑफ वॅकन्सीज जर पाहिलं तर 92 पदे ही भरली जाणार आहेत। ह्या पोस्ट आता या ठिकाणी ॲड केल्या जाणार आहेत। ठीक आहे। सो ही अपडेट आलेली आहे MIDC भरती संदर्भाची। विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जवळपास भरपूर पदे जी आहेत ते MIDC अंतर्गत भरली जाणार आहेत। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो माहिती जर तुम्हाला समजलेली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे, शेअर करायचं आहे जे की मित्रांना किंवा जे काही स्पर्धा परीक्षा करत आहेत त्यांना उपयोगी पडेल। ठीक आहे। सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।